नमस्कार. मी डॉक्टर कृष्णा राजेंद्र वडगावकर, दिव्यनस क्लिनिक बराडी, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून बोलतोय. आमच्याकडे साधारणतः 1-1.5 महिन्यांपासून विलास वेरुळकर, राहणार मलकापूर, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा येथून कमरेचे नस चॉकअप झाले. त्याबद्दल आमच्याकडे त्यांनी उपचार घेतले आणि त्यातून ते त्रासमुक्त झाले. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांना काय काय त्रास होता आणि इथं किती ट्रीटमेंट घेतल्या आणि किती ट्रीटमेंट नंतर ते परिपूर्ण बरे झाले. नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? विलास वेरुळकर. तुम्हाला काय काय त्रास होता? मला कमरेची नस चेकअप होती. बरं, कधीपासून? तर ते जवळजवळ 6 महिने झाले. बरं, काय काय त्रास व्हायचा त्याच्यामध्ये तुम्हाला? त्याच्यामध्ये म्हणजे मांडी मारून बसता पण ये नाही आणि चालताना खूप त्रास होत आहे. बरं. याच्या आधी कुठं कुठं उपचार केले तुम्ही? मलकापूर म्हणजे मानसमध्ये केला, त्याच्यानंतर अकोला केला. बरं. MRI वगैरे तर काढला होता? तिथं ऑपरेशन सांगितलं होतं त्यांनी. बरं. इथं किती वेळेस उपचार केले तुम्ही? इथं 7 वेळा येणं पडलं मला. बरं. इथं काही तुम्हाला इंजेक्शन सलाईन वगैरे काही देण्यात आले? नाही, तसं काहीच नाही. फक्त आयुर्वेदिक उपचार फक्त आयुर्वेदिक उपचार. आणि शुद्ध ॲक्युप्रेशर, हो ॲक्युपंक्चर केलं. हो सर. त्यानुसार परिपूर्ण तुम्ही आता बरे होते. एकदम मस्त आलं. चालना तिथनं पहिले कशी रेग्युलर आहे? रेग्युलर म्हणजे 8-8 घंटे बसतो तरी त्रास नाही होत सर. आता काम काय करता तुम्ही? तेच बारदाण्याचं जे काम करायचं तेच. तो त्रास होता त्यावेळेस ते काम वगैरे सुरू होतं का तुमचं? नाही, 2 महिने तर पूर्ण घरी बसणं पडलं मला. आणि इथं कितव्या थेरपीपासून तुम्हाला सुरुवात झाली चालण्यासाठी, आराम करण्यासाठी? म्हणजे पहिल्या 8 दिवसात तर फरक नाही वाटला, दुसऱ्या 8 दिवसात फरक वाटला थोडा. बरं. आता गोळ्या औषधी काही सुरू आहेत का तुम्हाला? नाही, आता काहीच नाही. कधीपासून बंद केलं तिथे? आता जवळजवळ 2-3 महिन्यापासून बंद केलं. 3 महिन्यापासून आपण थेरपी पण घेतली नाही? नाही, काहीच नाही. धन्यवाद. धन्यवाद सर. यासारखे असंख्य पेशंट की ज्यांना कमरेची नस चॉकअप होणे, डिस्बल्जिंग होणे, लंबर स्पॉन्डिलायसिस या आजारामुळे त्यांना ऑपरेशन करावं लागतं, असे रुग्ण आमच्याकडं विदाऊट ऑपरेशन, विदाऊट ड्रगलेस थेरपी, फक्त सुजोक ॲक्युप्रेशर, निसर्गोपचार थेरपी आणि ॲक्युपंक्चरद्वारे आम्ही बरे करतो. आमचा संपर्क तुम्हाला स्क्रीनवरती मिळेलच. धन्यवाद.